हॅलो, चित्रा रेसिपीजमध्ये आज आपले स्वागत आहे. आज आपण साबुदाण्याचे वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी आपण बघणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य बघा. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, 2 उकळलेले बटाटे, 1 पाव साबुदाणा फुलायला टाकलेला होता मी. त्यात 2 बटाटे मी मॅश करून घेतलेले आहे. 7-8 हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. चवीपुरते मीठ टाकलेलं आहे. ज्यांना जास्त तिखट हवे ते 1 लाल मिरचीचं तिखट 1 चमचा टाकलेला आहे. 1 चमचा जिरे. मी थोडा साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे, त्यामुळे वडे बनवून तेलात सोडल्यानंतर ते अंगावर उडत नाही. हे सर्व मिक्स केल्यानंतर त्याचे वडे बनवूया. त्यात गरम तेल टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे हातावर वडे बनवून घेऊया. ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. आता तेल आपले गरम झाले की नाही ते बघूया. तेल गरम झालेलं आहे. तेल छान गरम व्हायला हवं, म्हणजे साबुदाण्याचे वडे त्यामध्ये छान तळल्या जाईल, फुलल्या जाईल. नाहीतर वेगवेगळे साबुदाण्याचे दाणे वेगवेगळे निघतात तेलामध्ये. आषाढी एकादशीला अशा प्रकारे साबुदाण्याची वडे ची रेसिपी अवश्य करा. अशा प्रकारे लालसर तळून घ्यायचे. तोपर्यंत त्यासाठी लागणारी चटणी पण बनवूया. इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले, त्यात 2 हिरवी मिरची टाकलेली आहे. दही किंवा ताक पण आपण टाकू शकतो. 1 चमचा जिरं टाकलेलं आहे. थोडीफार साखर, चवीपुरते मीठ टाकलेलं आहे आणि हे सर्व मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया. अशा प्रकारे चटणी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली डिश तयार झालेली आहे.